चला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुम्हाला. ऐवा सेल पट्टीच्या बाहेर उभे राहिल्यानंतर जर समोर हात टाकला बसला तर तुम्हाला दिलं जाईल. आतमध्ये जर असाल तर भेटणार नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, पहा बक्षिसामध्ये वाढ होते. तिवरे सर आणि अगदी आपण पाहतो सॉरी महाले सर आणि तिवरे सर यांच्याकडनं रोख रक्कम 500 आणि आयोजक जे जानूजी हिरवे साहेब आहेत त्यांच्याकडनं 300 म्हणजे टोटल 800 रुपयाचं कॅश प्राइज आहे वाचेल. चला प्रेक्षक हो, आता ती संधी तुम्हाला मिळते. एकच झेल पकडायचा आहे आणि घेऊन जायचे आहेत रोख रक्कम 800 रुपये. पहा ऑफिशियल टीम आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. डबल हजेरी मिळू शकते. चला पट्ट्याच्या बाहेर जो झेल पकडायचा, पट्टीच्या आतमध्ये जर ज्याने कोणी पकडला तर तो गृहीत पकडला जाणार नाही. बाहेरनं जर आपण हात टाकून पकडला तर तो आम्ही पकडू शकतोय, एक्सेप्ट करू शकतोय, परंतु आतमध्ये जर उभे राहाल तर तो एक्सेप्ट होणार नाही. लक्षात घ्या. सेमीफायनलचा थरार. एका बाजूला संघ आहे मनोज 11 चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला शिवना स्पोर्ट्स धामणी. या दोन संघादरम्यानची सेमीफायनल आणि ही सेमीफायनल आदिवासी चषकामध्ये पाहायला भेटते. स्पर्धेचं रोख रक्कम कॅश प्राइज आहे 1 लाख रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज आहे 50,000. पाहूया सेमीफायनल चालू होते. पहिला बॉल अक्षय गवतेचा. यावेळेस आपण पाहत आहोत पुष्कर खुशरोचा फटका आहे. एक सिंगल काढतोय आणि धावाला सुरुवात करतोय. ज्यांना कोणाला पारितोषिक लावायचे असतील तर ते प्रथमतः कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. लक्षात घ्या. हो आणि इथे काय झालंय, झाली दाढी गोल. निलेश पागी सस्तामध्ये आउट. बाद होतोय झटका पहिला. एकला एक झटका दिला गेला मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी शिवना स्पोर्ट्स जामली टीमला अगदी आपण पाहत आहोत महत्वाचा तो सामना आहे. महत्वाच्या मॅच मध्ये निलेश बागी शून्यावरती बाद झालाय. नवीन खेळाडू गणेश धावड, भास्करजी भगत साहेब सध्या तरी अगदी आपण पाहत आहोत ती ग्राउंडची पाहणी करतायत. सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी आणि त्यांच्या सोबतीला आमचे हिरवे सर देखील आहेत. काही खेळाडू पडद्याच्या आतमध्ये चालतायत. चला महत्वाची सूचना असेल अक्षय, तिकडे प्रयत्न जर झाले तर ती टक्कर होऊ शकते खेळाडूच्या माध्यमातून. ओके धन्यवाद. चला जाऊयात मॅच कडे जिथे नवीन खेळाडू गणेश धावड आलाय. हा या टीमचा जर मित्रांनो विचार करायला गेलं मनोज 11 चिंचपाडा टीम त्यांचा प्रवास या स्पर्धेच्या अंतर्गत एक वेगळाच राहिलाय. जिथे तो प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन थोड्याच वेळात. हो पुढे ससम खेळायचं होतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन राहिलेलं नाही आणि इथे देत गेले तो एक अजून डॉट बॉल. आता घडलं काय होतं स्पर्धेमध्ये 60 संघांना सहभाग दिला. शहापूर तालुक्यातील येरारे संघ 10 ठेवले. ते बाहेरचे घेणार होतो परंतु त्यानंतर जानूजी हिरवे साहेबांनी सांगितलं की शहापूर तालुक्यामधील संघ आपल्याला 10 घ्यायचे आहेत. मग त्यानंतर चर्चा वेगळ्या झाल्या की नवीन संघांना आपण संधी देऊयात. त्या पोल मधून आलेली ही जी टीम आहे मनोज 11 चिंचपाडा त्या संघानं त्या पोल मधून ते क्वालिफाय झाले आणि क्वालिफाय झाल्यानंतर काय घडलं, सुपर 7 मध्ये शहापूर तालुक्यातील ज्या टीम होत्या त्या सुपर 7 मधनं त्यांना मिळाली बाय. ते पोहोचले सुपर 5 मध्ये. सुपर 5 चा तो मॅच त्यांनी खेळला आणि ते पोहोचले डायरेक्ट आता सुपर 3 मध्ये. आणि जर हा मॅच जिंकला तर ते पोहोचतील थेट फायनलच्या राऊंड मध्ये. हा प्रवास आतापर्यंत चिंचपाडा या टीमचा राहिलाय परंतु समोर तितकाच तल्लेबल आणि ताकदवर संघ आहे.
सन्माननीय वैभवजी दात्रक साहेब जे आमचे कार्तिक 11 ओमसाई उंबरमाली टीमचे संघमालक आहेत. आज त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याही कडनं कॅश प्राइज आलेला आहे. ऐवज होईल जर कोणी पकडला तर त्यांच्याही कडनं रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे आता झालेत किती? 8 5 13 1300 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. ऐवज होईल प्रेक्षक हो, संधी आजच आहे. अभी नाही तो कभी नाही, त्याचमुळे आजच पकडा. इथे आलेला आपण पाहत आहोत धावाली सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावले 6. सेमी फायनलचा थरार, फायनल बाकी आहे आणि सध्या तरी सेमी फायनल आपण पाहत आहोत. एक संघ फायनल मध्ये थेट पोहोचलाय, लाखिवली बी संघ. आणि आता या मॅच मध्ये जो जिंकेल त्याला फायनलचं तिकीट देखील मिळणार आहे. तो संघ खेळेल लाखिवली बी संघासोबत आणि ती असेल फायनलची मॅच आदिवासी चषकाची. तिकीट कोणाला मिळेल पाहूया. हलकं प्लेसमेंट, धावा सुटले 9 सेकंडला वाटतंय. ओ माय गुडनेस, अजून एक महत्वाची ती विकेट. गणेश धावड धावत सुटला. आता मैदान सोडावं लागेल. झटका दुसरा. महत्वाचं अजून एक विकेट. पहिला ओव्हरचा खेळ झालाय. 6 आलात, 6ला 2 विकेट गेलात. लवकर विकेट गेला, त्याचमुळे आता अविनाश बागीला थोडंसं लवकर प्रमोट केलेलं आहे. ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये शिवना स्पोर्ट्स जामनी टीमची. आणि आता राहिलंय काय तर महत्वाचे जे लकी कुपन जे आहेत ते आता सगळेच फुल झालेत आणि त्यामुळे आता ते सगळे लकी कुपन एका आता डब्यामध्ये पॅक केले जात आहेत. लक आजमावलं जाईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पहा. आज टोटल हायवा जेल साठी या प्रेक्षकांसाठी ठेवले गेलेले 1300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. महाले सर आणि तिवरे सरांकडनं 500, जानू हिरवे साहेबांकडनं 300 आणि वैभवजी धात्रक आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडनं हायवा जेल साठी रोख रक्कम 500 असे 1300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. त्या चिठ्ठ्या कैद केल्या जात आहेत. ते नशीब कोणाचे खुललं जाईल. आकर्षित स्पोर्ट्स सायकल आहे. ती सायकल कोणाला मिळेल ते, मिक्सर कोणाला मिळेल, ती इस्त्री कोणाला मिळेल, यांचेही उत्तरे ते मिळतील. इनसाइड आउटला खेळला, फटका फसला. एक विकेट अजून धोकामध्ये दिसतंय. चेंडू इथे सीमारेषा गाठतोय. खराब फिल्डिंग, चौकार. मौका दिया, चौका दिया. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. सिंगलना समाधानी व्हावं लागेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड पुढे सरसावल्याने त्या धावा झाला. धाव फलकावरती टोटल 11, 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. ₹1300 ऐवा झील साठी टोटल आहेत. त्याचमुळे प्रेक्षक हो, जर संधी आली तर ती गमावली गेली तर आतापर्यंतची सगळ्यात मोठी तुम्ही संधी गमवू शकतायत, लक्षात घ्या. हलकासा प्लेसमेंट, सेफ झोन मध्ये खेळलेला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलूफेकी केला जाईल. व्हेरी गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली फाईट पाहायला भेटते. अगदी आपण पाहत आहोत यावेळेस पाहुणेभरांची अगदी आपल्याला उपस्थिती पाहायला भेटते आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा आम्ही प्रथमतः शब्द सुमनानं
करत आहोत या आदिवासी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहत आहोत आमचे प्रसिद्ध उद्योजक राजेश्री गगे साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला आज सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. राजेश्री गगे साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार, शरदजी मोगरे साहेबही त्यांच्या सोबतीला पाहायला भेटत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. सेमीफायनलचा थरार चालू आहे आणि पाहुण्यांचं शुभागमन झालं आणि आता सध्या तरी झटका क्रमांक लागतोय. मिळाली अजून एक विकेट, फलंदाज बाद. शब्द सुमनानं प्रथमतः सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहत आहोत लाख मोलाची स्पर्धा, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा समाजाचा मान उंचवणारी आदिवासी चषक 2026. हलकस प्लेसमेंट हातामध्ये खेळून बसलेत परंतु तिथे खराब फिल्डिंग झेल सोडलाय आणि आता तिथे सूरज चौधरी 2चा प्रयत्न करतोय. धाव फलक पुढे सहसा 2च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय. धावा झाला धाव फलकावरती 14. अंतिम बॉल राहिलाय, त्या धावा आलेल्या नाहीत. सध्या तरी डगआउटला चिंतेचं वातावरण राहिलंय. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, नो डाऊट ॲट ऑल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने खेळ दाखवणंही गरजेचं आहे. कारण सध्या तरी 3 विकेट टॉप ऑर्डर ढासळले आहे. निलेश पागीला परतवलंय, त्यानंतर आपण पाहिलं विलास पागी परतलाय, गणेश धावड परतलाय. अशा परिस्थितीमध्ये अजय गवते आणि सूरज चौधरीची जोडी आता पाहायला भेटते. 14 झालात. अंतिम बॉल आहे, हेही षटक खूप चांगलं राहिलंय. श्याम धोबी बॉलिंग मार्क वरती अंतिम चेंडू घेऊन सेफ झोन मध्ये खेळायचं होतं. बॉलरपेक्षा फिल्डिंग चांगली झाली, धाव आलेली नाहीत. ओव्हर क्रमांक 2 समाप्त. मोठ्या मोठ्या संघांना परास्त करत हा संघ या प्रवेश आतापर्यंत त्यांचा या प्रवासामध्ये अगदी आपण पाहतात मोठ्या मोठ्या संघांना नस्तनाबूत करून आलेत. शिंसपाडा टीम. धावा झाल्यात 14ला 3 विकेट गेल्यात आणि आता तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. आयवाज होईल रोख रक्कम 1300, जिथे आमचे तिवरे सर आणि महाले सर यांच्याकडनं 500, जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं 300 आणि त्यानंतर वैभवजी दात्रेक साहेब यांच्याकडनं 500. टोटल 1300 रुपयाचे कॅश प्राइज झालेला आहे. यस, थँक्यू सो मच डीजे. जे काही प्रेक्षक तिथे आतमध्ये बसलेत मागे, प्लीज आपण बाहेर बसायचं आहे. सुज्ञ प्रेक्षक आहात त्याचमुळे महत्वाची ती सूचना आपल्यासाठी आहे. पण थोडंसं मॅच थांबवायचं आहे. चला प्रेक्षक तिघे जण आपण बसलेला आहात. आपल्यावरती कॅमेरा कदाचित राहुल चला आपण बाहेर बसायचं आहे. प्लीज सूचना आहे त्या आयोजकांची. सगळ्यांनी पडद्याच्या बाहेर बसा आणि आता तो मॅच चालू होणार नाहीत, लक्षात घ्या. आयवा झेलसाठी 1300 रुपये आहेत. बाहेर उभे आला तर तुम्हाला ती संधी मिळू शकते. ओके, चला मनापासून धन्यवाद प्रेक्षकांचं. आणि आता पुन्हा एकदा तो मॅचला सुरुवात केली जाईल. जाऊयात मॅचकडे. दीपक मोरे
जो या स्पर्धेच्या अंतर्गत भावेश मोरे या स्पर्धेच्या अंतर्गत आज विकेट टेकर म्हणून राहिलाय गोलंदाज. चांगला फटका आहे. 18 चांगला एक्सा कव्हरला फिल्डर क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड होते आणि आता बॉल गोळीच्या वेगानं चेंडू सीमा पार. दणदणीत कणकणीत आदिवासी चषक चौकार. इनसाइड आउटला खेळलेत आणि आता ही त्याच क्षेत्रामधनं यावेळेस देखील लॉंग ऑफला बीट करून बॉल निघालाय. लगातारचा दुसरा 4 चौकार. रेखीस आपण पाहत आहोत. आता तो 1500चा आकडा कंप्लीट करण्यासाठी योगदान राहिलं आमचे होणारे जावई. अगदी आपण पाहत आहोत जानुजी हिरवे साहेबांचे होणारे जावई सन्माननीय सौरभजी पवार साहेब यांच्याहीकडनं 200 रुपये आलेले आहेत ऐवाशीलसाठी. म्हणजे रोख रक्कम 1500 रुपये ऐवाशील. यावेळेस पाहायला गेलं तर वेगामध्ये बॉलला हाताळलाय. कनेक्शनच राहिलेलं नाहीत. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक चांगला बॉल पाहायला भेटतोय. पहा ऐवाशील साठी रोख रक्कम 1500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. विकीजी शेवाळे सर दिसत नाहीत. म्हणजे कुठेतरी जाऊन थांबले असावेत. प्लॅनिंग तेच आहे त्यांचं. दुसरं मीटर सारू होईल आणि दिवसाची हजेरी सुटून जाईल. चांगला बॉल. अजून एक ड्राईव्ह चांगला होता परंतु तिथे धाव आलेली नाहीत. खूप चांगली चुरस दाखवतायत. खूप चांगला धावा रोखला गेला. 22ला 3 विकेट 2.4 खेळ झालाय. बावीसला 3 विकेट. आता अंतिम बॉल राहिलाय. त्या धावा 3 ओव्हरला तर आलेल्या नाहीत. गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगली राहिली आहे. भावेश मोरे बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. लाऊड अपील आणि आता अपील उचलून धरली जाते आणि ती मिळते विकेट. अक्षय गवतेही यावेळेस परतलाय. तंबूच्या आशाला मिळते विकेट. बावीसला आता 4 विकेट गेल्यात आणि ओव्हर क्रमांक 3 ही समाप्त झाल्यात. 3 ओव्हरच्या खेळामध्ये फक्त 22 अशी गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिलं तर मनोज रिलवन चीजपाडा टीम कडनं राहिलेले आहे. आणि आता अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटेल. खूप चांगला खेळ प्रत्येक मॅच मध्ये दाखवलाय. मोठ्या संघांना
गार करत आलाय हा संघ आणि सध्या तरी आताही याही मॅच मध्ये बलाढ्य संघ आहे अपोजिट संघ सागरजी अळकुंडे साहेबांचा संघ आहे जिथे आपण पाहत आहोत शिवण्णा स्पोर्ट्स धामणी हा संघ आपण पाहत आहोत आणि त्यांनाही ती फाईट दिली जाते त्यांनाही ती सध्या तरी धावा काढण्यासाठी नाकी नऊ आणली आहे कारण 3 ओव्हरला फक्त 22च झाल्यात 4 ओव्हरचा मॅच आहे अंतिम षटक सूरज चौधरीला हात खोलावे लागतील या मॅच मध्ये पाहूयात लॉफ्टी हिट करण्याचा प्रयत्न जास्तचा बाहेर आहे एकदा आपण पाहत आहोत लॉफ्टी स्क्वेअर कट करायचं होतं कनेक्शन राहिलेलं नाहीत 61 ची मदत मिळेल धाव फलक 23 धावा धाव फलकावरती आयवार साठी रोख रक्कम 1500 रुपये तिवरे सर महाले सर यांच्याकडनं 500 जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं 300 वैभवजी दात्रेक साहेब यांच्याकडनं 500 आणि आमचे सौरभजी पवार साहेब यांच्याकडनं 200 आणि लॉफ्टी हिट आणि इथे 1500 गमावले चेंडू झालाय प्रेक्षकांच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार आलाय महत्वाचा संजीवनी प्रदान करणारा षटकार अफलातून तो शोक इनसाइड आउटला खेळलं त्यांनी काय लाट जबाब डोळ्यांचे पाठ फेडणारा तो शोक होता हाल खोलावे लागतील असं अनाउन्समेंट झालं आणि तिथून तो हात खोलायला सुरुवात केली आहे 29 झाल्यात इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न आता फटका फसला आणि ती विकेट दुसरं जीवदान सूरज चौधरीला या मॅच मध्ये मिळताना दिसतंय परंतु तिथे नॉन स्ट्राईक एंडला तो झटका लागेल मिळते आहे भाऊची विकेट फलंदाज भाऊ आउट वरती 5वा झटका नवीन खेळाडू किरण गवते येतोय स्ट्रायकर एंडला आहे तो सूरज चौधरी तोच प्रयत्न आहे की अंतिम चेंडू पर्यंत खेळायचा आहे आणि आता सध्या तरी पाहायला गेलं तर त्या धावा यायला सुरुवात झाली आहे प्रयत्न तोच आहे शिवण्णा स्पोर्ट्स धामणी टीमसाठी 40 गाठायची आहे दर्शकांसाठी अगदी परभणी आहे रोख रक्कम 1500 रुपयाचे कॅश प्राइज आयवार शेल साठी आणि ते आयवार शेल पाहूयात तो भाग्यवान प्रेक्षक कोणता असेल ओहो हा बॉल प्लॅन मिस क्रॉस बॅटेडनं खेचून मारण्याचा प्रयत्न होता तिथे आपण पाहत आहोत कनेक्शन राहिलेलं नाहीत डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल अजून एक डॉट बॉल आलाय सूरज चौधरीच्या विरोधामध्ये देखील रुपेश मोरेची गोलंदाजी चांगली राहिली आहे मॅच मध्ये राहिल्या आता फक्त 3 बॉल या इनिंगचे जिथे टार्गेट सेट करायचं धामणी टीमला बाकीला खाली ठेवलंय पुन्हा तो ग्राउंड स्ट्रोकच खेळलाय सेफ झोन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न झालाय बलिदान देतील असं दिसतंय ती स्ट्राईक द्यायची आहे आणि सध्या तरी आता किरण गवते धोक्यामध्ये धावतोय नॉन स्ट्राईक एंडला ती विकेट मिळेल बलिदान दिलं जाईल आणि झटका लागतोय अजून एक महत्वाचं राहिलंय की 2 खेळाडू टीम मध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये दिसत नाहीत कल्पेश पागी नाहीत विलास पागी नाहीत ते ऑलराऊंडरचे खेळाडू या मॅच मध्ये ते दिसलेले नाहीत आणि त्याचा इफेक्टच पूर्णपणे पडतोय मॅच वरती असं दिसलंय कारण टॉप ऑर्डर डासाळली अशा परिस्थितीमध्ये ते टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असतात परंतु ते नाहीत आणि आता त्याचा इफेक्ट दिसलाय स्कोर कार्ड वरती बॅटशिकडा आणि आता तिथे झेल पुन्हा सोडलाय सूरज चौधरीला हा 3रं जीवदान आता राहिलं मैदानाच्या आतमध्ये फक्त 1 बॉल 31 झालात आणि आता अंतिम चेंडू आहे यावेळेस खूप चांगली फाईट पाहायला भेटते हा मॅच खूप चांगला रंगलाय जिथे मनोज 11 स्टीन्स पाडा संघाचं करावं तितकं कौतुक कमीच असेल आणि मोठ्या मोठ्या संघांना आतापर्यंत नमवलेलं आहे या टीमनं अजून एक प्लेअर मिस
इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाला 31 आणि मॅच मध्ये करायच्या आता 32. विकीजी शेबाळे सरांची अपेक्षा आहे ती इस्त्री मिळावीत आणि त्यानंतर आमचे अभिजित सावंत सरांची इच्छा आहे ती सायकल मिळावीत. मग आमची इच्छा उरलेलं काय आहे? मिक्सर. मग ते आम्हाला मिळावं असं आमची इच्छा आहे. पाहूयात नशीब लक लक कोणाकडे राहील आणि ते सहसा सोपं नाहीत. आणि तो डबा भरलाय, त्या डबामधनं ती चिठ्ठी निघेल. तो भाग्यवान लकी प्रेक्षक कोण असेल? हा, लकी ड्रॉ फेअर होणार आहे, शंकाच नाही. तो डबा भरलाय, त्याच्यामध्ये काही करू शकत नाही कोणीही. हा पहा, तोही दाखवू आपण नंतर. कॅमेरावाल्याला मी नक्कीच ते त्यानंतर सांगेनच जेव्हा कॅमेरा. यस, ओके, मॅचला सुरुवात. तर तत्पूर्वी करूयात. 32चा चेस आहे, 24ला 32 करायचे आहेत. पहिला चेंडू निलेश पागी, पहिलाच बॉल फुलं लेन्सा होता. बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय, फटका चांगला होता, तितकाच चांगला बॉल अडवला जाईल. धाव आलेली नाही, सुरुवात चांगली होते. दीपेश भगत आणि त्याच्या सोबतीला दीपक मोरे ही जोडी
आणि बॉलर आहे निलेश. सेमी फायनलचा थरार मित्रांनो पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो लाखिवली बी संघाच्या विपक्षामध्ये ते टायटल जिंकण्यासाठी ती शर्यत, तो संघर्ष पुढच्या मॅच मध्ये पाहायला भेटेल. क्रॉस बॅटेडने मारलाय. कहीं पे तीर कहीं पे निशाणा, या पद्धतीने ते चित्र होतं. क्रॉस बॅटेडने मारण्याचा प्रयत्न, गॅप शोधायचा होता. सोलापूरला जायचं होतं, बॉल गेला कोल्हापूरला आणि त्याचमुळे ते तितकंसं डिस्टन्स कव्हर होऊ शकलेले नाही त्यांनी, त्यामुळे ती धाव मिळते फक्त सिंगल. आणि आता सिंगलनं अकाउंट ओपन झालंय मनोज 11 चिंचपाटा टीमचं. एक धाव. मिस टायमिंग पहिली विकेट मिळेल असं वाटतंय आणि तिथे सॉफ्ट डिसमिसल. झटका पहिला मैदानाच्या आतमध्ये लागतोय. दीपक मोरे आउट. फुललेनचा बॉल होता, मिस करून चालला. याही वेळेस ती विकेट किपिंग चांगली होते. विकेट किपिंगच्या बाजूला बॉल अडवला गेला प्रदीप कडनं. धाव आलेली नाहीत. ती फाईट चांगली पाहायला भेटेल, शंकाच नाही. दोन तुल्यबळ संघ आहेत. जरूर 31 काढला गेलात, 32 काढण्यासाठी नाकी 9 येऊ शकते, कारण शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीमकडे ती गोलंदाजी युनिट आहे. एकला एक विकेट गेले, 4 बॉल हाताळले गेलेत. पहिली ओव्हर खूप चांगली चालू आहे निलेश पागीची आणि देखील पाहुणेवर यावेळेस उपस्थित होणार आहेत. क्रॉस बॅटेडने मारलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. बॉल चेस केला जाईल, बॉल अडवला जाईल, तोपर्यंत बॉल फेकी स्ट्रायकर एंडला ॲक्युरेट दिसते आणि आता एकच सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग. चला कॅमेरामन आपण लवकरात लवकर त्या कॅमेराकडे जायचं आहे. पाहुणेवर येत आहेत. थांबवा आता मॅच. ओव्हर समाप्त झालेले आहे आणि धावा झाल्या 10 फुल कबड्डी पहिल्या ओव्हरला. फक्त दोनच झालेले आहेत. पाहुणेवर येत आहेत, त्याचमुळे थोडंसं पंचांना विनंती आहे तो मॅच थांबवायची आहे, कारण आता पाहुणेवरांची रॉयल एंट्री घेतली जाईल. नक्कीच पाहत आहोत पाहुणेवरांशी मान्यवरांशी मांदियाळे आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना आपल्याला पाहायला भेटते. अगदी अनेक पाहुणेवर या सत्रामध्ये उपस्थित होत असताना आम्हाला पाहायला भेटत आहेत. त्याच्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर 12 सरकार अर्थातच सगळ्यांचेच लाडके आमचे जगदीशजी पवार साहेबांचं शुभ आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. त्याच आपण करूयात फटाक्याच्या आतिषबाजीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेले पाहुणेवर अगदी आपण पाहत आहोत आणि पाहुणेवरांच्या सोबतीला अगदी त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित होतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर या सत्रामध्ये पाहुणेवरांची उपस्थिती जगदीशजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला भेटत आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी त्यांच्या सोबतीला अन्य देखील पाहुणेवर उपस्थित झालेले आहेत.
सगळ्यांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करत आहोत. ग्रामपंचायत चेरपोलीचे अगदी आपण पाहत आहोत माजी उपसरपंच आणि ज्यांनी नेहमीच क्रिकेटला जपलंय, ज्यांनी नेहमीच समाजासाठी भरपूर मोठे मोठे कार्य केलेत, असे आमचे सगळ्यांचेच लाडके जगदीशजी पवार साहेब अगदी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीलाही अन्य देखील पाहुणेवर आम्हाला पाहायला भेटत आहेत. त्यांच्या सोबतीला आमचे मुख्य आयोजक जानूजी हिरवे साहेब हेही आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. विलासजी फसाळे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम कॅश प्राइज झालेला आहे 2,000 रुपयाचा 3 षटकारासाठी. नांदगाव चिंचपाडा या संघासाठी ते कॅश प्राइज झालेला आहे. मनोज 11 चिंचपाडा संघासाठी कॅश प्राइज झालेला आहे. बक्षिसाची खैरात आजच्या दिवसामध्ये अहवाल रिलीजसाठी रोख रक्कम 1500. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी अगदी मोठ्या संख्येने पाहायला भेटते. पाहुण्यांसाठी नक्कीच मी सांगेल जगदीशजी पवार साहेब, सध्या तरी जो आपण मॅच पाहत आहात सेमी फायनल चालू आहे, यानंतर फायनलची मॅच होईल आणि आता सध्या तरी जे टार्गेट आहे या मॅच मध्ये 32 काढायचे आहेत. मनोज 11 चिंचपाडा टीमला आणि आता देऊयात आपण ग्रीन सिग्नल. सामन्याला केली जाईल सुरुवात. 4 ओव्हरचा मॅच. पहिल्या ओव्हरला आलेत फक्त 2 आणि आता मॅच मध्ये राहिलेत 18 बॉल 30 करायचे आहेत. हा व्हाईट बॉल पंचांनी कळवलेला आहे. संतोष नडगे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय. या मॅच मध्ये लवकर आलाय म्हणून तो मी उल्लेख केला. 2 खेळाडू अब्सेंट आहेत या मॅच साठी, जिथे कल्पेश पागी आणि विलास पागी दिसत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जो डेट ओव्हर मध्ये नेहमीच पाहायला भेटायचा तो संतोष नडगे दुसऱ्याच ओव्हरला आलाय. पाहूयात इफेक्ट काय पडेल या मॅच वरती. समोरनं बॉलला वळण दिलंय. यावेळेस देखील आपण पाहत आहोत बॉल बसवला गेला. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक डॉट बॉल. सामना सहसा सोडणार नाही, दोन्ही टीम सोडणार नाहीत, कारण माहित आहे अभी नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही, कारण ही सगळ्यात मोठी संधी आहे फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी. फुलंदाज होता बॉलबॅक ड्राईव्हचा फटका पाहायला भेटलाय. चेंडू लॉंगॉनला आता चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय असे बॉल उचलून फेकी केलं जाईल निलेश कडनं. तोपर्यंत लाऊड अपील फेटाळली जातानी तोपर्यंत घेऊन जात आहे 2 धावा. 2च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड पुढे 6 धावा झाल्या. धाव फलकामध्ये टोटल 5. पहिले षटक खूप चांगलं राहिलंय, जिथे निलेश पागीनं 2 धावसंख्येचं षटक हाताळलं तिथे त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट राहिली. आतापर्यंत खेळ खूप चांगला दाखवलाय, परंतु उर्वरित विजय हा खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. कळमगावचे उपसरपंच आमचे कैलासजी माळकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. मी विनंती करतोय आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. खूप मोठ्या संख्येनं पूर्णपणे आज व्यासपीठ गजबजून राहिलंय. हे प्रेम आहे आयोजकांवरती. फुलटॉस बॅकला खाली ठेवलाय, तो फटका कन्वर्ट करता आलेला नाहीत. नाराज असेल खेळाडू, कारण सगळ्यात मोठी संधी गमावली आहे. फुलटॉस होता, पूर्णपणे पाहायला गेलं तर तिथे क्रॉस बॅटरनं मारला असता तर मोठा स्ट्रोकही येऊ शकला असता, परंतु बॅकला खाली केलं. एकच सिंगल. विलास फसाळे यांच्याकडनं आपण पाहत आहोत 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार. जगदीशजी पवार साहेब म्हटलं तर मग जेव्हा व्यासपीठावरती आम्ही पाहिलेत तेव्हा त्यांच्याकडनं ते पारितोषिक असतं. लगातार 2 आले तर 1212 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. ऐवज होईल 512. ओके, आता म्हणजे 2012 हे टोटल कॅश प्राइज आहे. पहा प्रेक्षक आहे, आता ही संधी सगळ्यात मोठी आहे तुम्हाला, कारण तिवरे सर आणि महाले सरांकडनं 500, जानूजी हिरवे साहेब 300, सौरभजी पवार साहेब यांच्याकडनं 200, वैभव धात्रक साहेब यांच्याकडनं 500 आणि आता आमचे जगदीशजी पवार साहेब यांच्याकडनं 512. ओके 512.
1212. ओके प्रेक्षक हो 1212. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय वाजेल हा टोटल आपण नंतर घेऊयात. प्रथमतः घडलंय काय. एज अँड गॉन सेट का मिळते विकेट फलंदाज बाद. आता आमच्या मुखामधनं तो शब्द निघाला. जगदीशजी पवार साहेबांच्या माध्यमातनं 512 होते परंतु आमच्या मुखामधनं निघाला त्यांचा नक्की नंबर 1212. आता ते 1212 लावलेत. टोटल अमाऊंट ती सांगूयात. पहिले 1500 होते मग आता हे 1200 म्हणजे 2700 रुपये आयवा झेल साठी आहेत मित्रांनो. 2712 हा आकडा यावेळेस प्रेक्षकांना आयवा झेल साठी दिले जाणार आहे. पडदा 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 थोडासा बाजूला राहा. पडदा इतकाही तो आतमध्ये घेऊ नका की तो तुटेल तो फाटेल. त्याची थोडीशी काळजी घ्या. तो झेल तुमचा असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणारच आहे. त्यामुळे तितकंही तुम्ही फोर्स करू नका त्या पडद्याला. चला धाबा झालेला धाव फलकावरती टोटल 7. ओके 7 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता दोन्ही विकेटी देखील गेल्यात. राहिला अंतिम बॉल जिथे आता करायचे 13-25. क्रॉस बॅटने मारलाय. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल सहजरित्या मिळाल्यानंतर पाहूयात तिथे एकच सिंगल. ओव्हर क्रमांक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 8. मॅच मध्ये राहिलेत 12 बॉल आणि करायचे 24 धावा. 12 चेंडूमध्ये 24 धाव संख्येची गरज. सामना अंतिम टप्पी जाऊ शकतोय. विलासजी फसाळे यांच्याकडनं ते 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार जर आले तो 2000 रुपये. डिंक्स ब्रेक सध्या तरी घेतला गेलाय परंतु प्रेक्षकांसाठी आज खूप मोठी परभणी. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत लकी कुपन देखील फिलअप झालेल्या आहेत आणि आता त्या लकी कुपनच्या कडेही आपण थोडंसं नजर टाकणार आहोत. चला कॅमेरामन थोडंसं आमचं मुख्य व्यासपीठ. ओके मुख्य व्यासपीठावरतीच कॅमेरा आहे. मान्यवरांची मांदी आली तिथे आपल्याला पाहायला भेटतं आहे. अगदी आपण पाहत आहोत आमचे सन्माननीय जगदीशजी पवार साहेब अगदी व्यासपीठावरती पाहायला भेटत आहेत. सध्या तरी तो टी टाइम चालू आहे. चायचा आस्वाद घेत आहे सगळेच पाहुणेवर. आज पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आलेले आहेत या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी, या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी आणि त्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. सेमी फायनलचा थरार चालू आहे आणि सध्या तरी आता मॅच मध्ये राहिलेत 12 बॉल आणि करायचे 24. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी शंकाच नाहीत कारण त्यांना माहित आहे आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा लाख मोलाचा दिवस आहे. कारण लाख रुपयाचं पारितोषिक आहे. तर लाख रुपयाचं पारितोषिक कोणत्या संघ घेऊन जाईल त्यामुळे हा लाख मोलाचा दिवस आज आहे. आणि पहा प्रेक्षकांसाठी तर शंकाच नाही. जिथे आम्ही पाहिलंय जगदीशजी पवार साहेब आल्यानंतर तो 1212चा आकडा नेहमीच आम्ही ऐकलेला आहे. आणि आता फटका चांगला येतोय. मागे खेळलाय लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघाला त्याला बीट करून डीप बंद चेंडू सीमा पार महत्वाचा 4 येतोय चौकार. ज्या पद्धतीने ह्या स्पर्धेचं टायटल आपण ऐकलं त्या पद्धतीने अगदी आपण पाहत आहोत आमचे जानूजी हिरवे साहेबांची पूर्ण फॅमिली यावेळेस अगदी आपण पाहत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत चाललेली आहे. सगळ्याच माता भगिनींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी आपण पाहत आहोत आज वेळात वेळ काढून पूर्ण फॅमिली आम्हाला जॉईन होत आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. सगळ्याच माता भगिनींचं महिलांचं सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत.
स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आदिवासी चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा दिवस क्रमांक 10, अंतिम दिवस, फायनलचा दिवस. आणि या फायनलच्या दिवसामध्ये अगदी पाहुणेवरांशी मान्यवरांशी मान दियाळी आम्हाला मोठ्या संख्येने पाहायला भेटते आहे. सगळ्यांचं स्वागत करूयात आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. 11 ला करायचे आहेत 20 धाबा, 11 चेंडू 20. सामना चांगला आहे. अविनाश बागी बॉलिंग मार्क वरती, थोडासा बाहेर पंच बळाले. दोन्ही हात समांतर, धाबाली अवांतर. रिक्षाची मदत मिळेल मॅच मध्ये. यू टर्न घेण्यासाठी एक क्षण खूप मोठा असतो. वर्ल्ड कप आपण पाहिला. वर्ल्ड कपला अगदी पाहायला गेलं तर 30 बॉलला 30 धाबा होत्या आणि तिथून तो सामना इंडिया टीम कडे परतला, कारण त्याचं ऋषभ पंतने घेतलेला तो वेळ. आणि आता हा मोमेंट शिफ्ट होऊ शकतोय, कारण 4 मिळाल्यानंतर वाईड आली आणि आता संधी मिळाली आहे. बॉल निघालाय, नशिबाची साथ, चेंडू सीमा पार. अजून एक 4 चौकार. ज्या पद्धतीनं हे टायटल सॉन्ग आपण ऐकता आहात त्या पद्धतीनं अगदी आपण दिलदार मनाशे आणि नेहमीच नेतृत्व खूप महत्वाचं राहिलंय. वक्तृत्व खूप महत्वाचं त्यांचं राहतं आणि नेतृत्वही खूप महत्वाचं राहतं. असं आमचे जानूजी हिरवे साहेबांची स्पर्धा आपल्याला मित्रांनो पाहायला भेटत आहे. 4 मिळाला आणि आता धाबा झाला. धाव फलकापती टोटल 17 मॅच मध्ये करायचे आहेत. 10 ला 15. आता 10 बॉल 15 ची गरज आहे. ते इक्वेशन खूप महत्वाचं. पाहूयात. क्रॉस बॅटेडनं मारलाय. हाही फटका चांगला आहे. फिल्डरला बीट करून जाईल का? फिल्डिंग चांगली होते. अजय गवते तिथे आपण पाहत आहोत. प्रयत्न करतोय. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि तिथेही 2 धावा घेऊन जात आहे. टाळसा गजर मैदानाच्या बाहेर होत चाललाय, कारण बॅटिंग चांगली होते. ही ओव्हर खूप महत्वाची. जिथे 2 ओव्हरला आपण पाहिलं निलेश पागीनं 2 धावा खर्च केल्या, संतोष नडगेने 6 धावा खर्च केल्या. या ओव्हरला आतापर्यंत 11 आला. त्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचला 19. 9 ला 13. 9 चेंडू 13 धाव संख्येची गरज. हुक करण्याचा प्रयत्न होता. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे, जिथे 2712 रुपयाचे कॅश प्राइज रोख रक्कम आईवा जेल साठी दिली जाणार आहे. तिवरे सर आणि महाले सर यांच्याकडनं 500, जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं 300, सौरभजी पवार साहेब यांच्याकडनं 200, वैभवजी दात्रेक साहेब यांच्याकडनं 500 आणि जगदीशजी पवार साहेब यांच्याकडनं 1212. असं टोटल अमाऊंट 2712 रुपयाचे कॅश प्राइज या स्पर्धेच्या अंतर्गत आयवा जेल साठी. प्रेक्षकांसाठी परभणी आहे. क्रॉस बॅटेडनं मारलाय. गोळीच्या वेगाने निघालाय. चेंडू सीमा पार. मिलेंगे 4. तो बेडा होगा पार. चौकार. नक्कीच आपण पाहत आहोत काही साखरच्या अंतरावरती असलेलं बॉम्बे ढाबा आणि या बॉम्बे ढाब्याचे मालक योगेश शेठ गावड साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहत आहोत जिथून स्पर्धा चालू झाली तिथून 2 ते 3 वेळा अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांची स्पर्धा भरपूर वेळा आम्ही कव्हर देखील केलेली आहे. क्रिकेट प्रेमी आहेत आणि अगदी आपण पाहत आहोत प्रसिद्ध उद्योजक आहेत. झटका लागेल, मिळेल विकेट आणि आता फटका फसलाय, झटका दिलाय, फलंदाज बाद. हो, शेअर मार्केट वाढलाय, भाव वाढलाय, 500 ऍड होत आहेत. आमचे योगेशजी गावड साहेब यांच्याकडनं ही 500 रुपये आलेत आयवाजेल साठी. टोटल अमाऊंट 3212. ओ माय गॉड, रेकॉर्ड ब्रेक होत चाललाय. जसं पाहुण्यांची गर्दी तसं बक्षिसामध्ये देखील ती चर्चा सातत्यानं पुढे पुढे होत राहिली आहे. 3212 टोटल. ब्लू जो पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेरच पकडावा लागेल. ज्या पद्धतीनं लकी ड्रॉ मध्ये लकी भाग्यवान प्रेक्षक सायकलीसाठी आहे, तसं आता मी म्हणेन
ऐवज झेल जो पकडेल तो त्यापेक्षा लकी भाग्यवान प्रेक्षक असणार आहे, कारण 3212 रुपये रोख रक्कम कॅश प्राइज दिली जाईल. बॉलरनं जर मॅच जिंकवला तर सागरजी हळकुंडे या संघाचे संघमालक आहे, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज झालेला आहे. 6ला 9 धाव संख्येची गरज आहे. 6 चेंडू 9 धाव संख्येची गरज. भाऊ बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. भावासारखी काम करेल का पाहूयात. भाऊ 6ला 9 करायचे आहेत. समोरचाही संघ खूप संघर्ष करून मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. मनोज इलेव्हन चिंचपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. धावा चेस करायच्या होत्या 32 आणि आता 6ला 9 करायचे आहेत. 3212 प्राइज आहे. योगायोग पहा, टार्गेट 32 आणि 3212 रुपयाचं ऐवज झेल साठी या स्पर्धेच्या अंतर्गत कॅश प्राइज आहे. आता ते लाखुलीकर देखील थोडेसे तयारीमध्ये दिसत आहेत. हा कारण सांगतायत हा बोनस आहे, हा बोनस आहे. फायनलला तर गेलोय, परंतु एखादा चुकून जर झेल आला 3212 मिळतील. ओहो, हा बॉल डिलिव्हर झालेला नाहीत. डेड चेंडू पंच कळवत आहे. 6ला 9 करायचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चित्त थरारक मॅच सेमी फायनल आणि सेमी फायनल आदिवासी चषक 2026 या स्पर्धेची आपल्याला पाहायला भेटते. लेफ्टी बॅटर समोर आलाय, त्याचमुळे ती जी लेग साइड आहे ती पूर्ण पॅक दिसते. बाहेर फिल्डिंग जास्त लावली आहे. मिस टायमिंग फटका फसलाय. किरण गवते डाऊन द बॉल, फिल्डिंग चांगली होते. झेल पकडलाय, त्यानंतर सेलिब्रेशन, झटका लागलाय, मिळते विकेट. फलंदाज बाद. काय अफलातून सामन्यात आलो आहे. ती रोमहर्षकता सातत्यानं बनून राहिली आहे आणि तो सामना शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूपर्यंत तसाच तो संघर्ष जारी राहील. आता महत्वाची आली ती विकेट. 5 बॉलला 9 करायचे आहेत. सागर हळकुंडे साहेब यांच्याकडनं बॉलरसाठी 2000 रुपये. सामना जिंकून दिला तर, कारण संघाचे संघ मालक आहेत. पाहूयात कॉन्फिडन्स दिला जातो गोलंदाजालाही. प्रेक्षकांसाठी अगदी परभणी तर खूपच मोठी आहे. 32चं टार्गेट आणि 3212 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल ते कॅश प्राइज आहे, हेही लक्षात घ्या. सगळ्याच मान्यवरांचं जे दानशूर आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत जे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडनं पारितोषिक लावले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आता एका चौकाराला 1212 रुपयाचं कॅश प्राइज आमचे जगदीश दादा पवार साहेबांकडनं आहे. एका चौकाराला. आता शेअर मार्केट पेक्षा हा मार्केट जास्तच वाढलाय या मॅचसाठी, या ओव्हरसाठी. पाहूयात एक चौकाराला 1212. 5 बॉलला 9 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर फसाळे. हलक्या हाताने ढकललाय आणि आता तिथे बी अविनाशनं चुकी केली आहे. झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. जेव्हा झेल सोडतो मग तेव्हा आम्हाला तो वर्ल्ड कपच आठवतो. मिड ऑन सिधी फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये अगदी आपण पाहत आहोत आणि सदाच्या घडीला सगळ्यात मोठा तो झेल सोडलाय ज्ञानेश्वर फसाळेचा. सूर्यकुमार यादवनं पकडलेला तो लॉंग ऑनला झेल. एक झेल वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतोय आणि आता ही मॅच तशीच आहे. हा मॅच तुम्हाला जिंकून देऊ शकला असा हा झेल. पाहूयात काय घडेल. उर्वरित 4ला 7 करायचे आहेत म्हणून मी उल्लेख केला आहे. शेवटच्या क्षणी हा सामना जाईल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन राहील असं दिसतंय. 4ला 7. ओहो, आता हा बोनसच मिळतोय असं वाटतंय आणि तिथे पंचांनी कळवला व्हाईट बॉल. 4 बॉलला आता 6 करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. गेल्या ओव्हरला थोड्याशा जास्तच्या धावा खर्च झाल्यात. या ओव्हरला ते 6 बॉल 9चं समीकरण आता येऊन ठेपलंय. 4 बॉलला 6. 4 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. वाट मॅच सेमी फायनल
जणू काही फायनलच झालो आहे की काय, असा तो चित्त थरारक मॅच सध्या तरी चालू आहे. बंटीजी दाभाडे साहेब यांनीही आता आपलं एटीएम ऑन केलंय. या बॉलला जर षटकार आला तर रोख रक्कम 501 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि एका चौकाराला आमचे जगदीशजी पवार साहेब यांच्याकडनं 1212 हा त्यांचा लकी नंबर आहे. सगळ्याच गाड्यांचा दाफा जेव्हा त्यांचा येतो तेव्हा 1212 हा आकडा नेहमीच आम्ही पाहिलाय. हलकस प्लेसमेंट, गॅप शोधलाय 1212 येत आहेत की काय पाहूया. चेंडू निघाला बॉडी लाईन कडे, चेस चालवला जाईल आणि बॉल आता अडवलंय. 1212 वाचवलेत आणि धावाही वाचवल्यात. आता या धावासाठी नाही तर त्या 1212 साठी तो प्रयत्न खूप महत्वाचा राहिला होता. हा फिल्डरने तो नुकसान केलं मी म्हणेन बॅट्समनचं, कारण तिथे 1212 मिळू शकले असते. परंतु पाहूयात, मॅच महत्वाची, धावा रोखायच्या आहेत. आलेल्या या चेंडूवरती 3 आणि आता मॅच मध्ये राहिलं 3 बॉल 3 ची गरज. चला जाऊयात मॅच कडे. शांतता थोडीशी ठेवायची आहे. व्यासपीठावरती खूप सारी आपण पाहत आहोत प्रेक्षकांची झुंबड पाहायला भेटते. गर्दी खूप केलेली आहे. जणू काही अथांग समुदाय ओसांडून वाहतो या पद्धतीने ती गर्दी आपल्याला पाहायला भेटते. दर्दी प्रेक्षकांच्या अगदी आज आपण पाहत आहोत या आदिवासी चषकाचा केंद्रबिंदू म्हणून अगदी त्यांची उपस्थिती पाहायला भेटते. 3-3 बाउन्सर हाताळला गेला, बॉल निघाला विकेट किपर कडे, येतो डॉट बॉल. मॅच इज ऑन. खूपच चांगला मॅच आहे. डॉट बॉल आलाय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर ही ग्वाही देखील दिली जाते. आणि आता 2-3 2 बॉल 3 2 चेंडू मध्ये 3 धाव संख्येची गरज. व्हॉट अ मॅच. सामना कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे ते धावा काढाव्याच लागतील. 2 बॉल 3. ओके, रिव्ह्यूची मागणी झालेली आहे आणि आता 1 फॉर दी ओव्हर साठी ना सर. ओके, 1 फॉर दी ओव्हर साठी तो रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. आणि टीमला माहित आहे आता 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही दिली आहे, मग तो धोका असू शकतो बॉलरला. त्याचमुळे तो रिव्ह्यू घेतलेला बरा. आणि तो रिव्ह्यू घरी घेऊन जाणार नाहीत, त्याचमुळे तो वापरलेलाच बरा. पाहूयात काय डिसिजन येईल पंचांकडनं. हा निर्णय आता हायकोर्टाकडे पाठवलाय. पाहूयात तिकडनं काय निर्णय येईल. वन फॉर दी ओव्हरची ही ग्वाही तडपणसही देत आहेत. आणि मग आता मॅच 2 बॉलला 3 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीत. एका बाजूला मनोज 11 शिंसपाटा संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवण्णा स्पोर्ट्स धामणी, अशी ही फाईट आपल्याला पाहायला भेटते. दोन बॉलला 3 करायचे आहेत. चौकारासाठी 1212, ऐवजीसाठी 3212. पाहूयात हे कॅश प्राइज लागू झालेला आहे, सध्या तरी लावलं गेलंय. पाहूयात कोणाला लागू होईल. हलकस प्लेसमेंट, बॉल निघालाय गोलशा वेगाने आणि तिथे आता चौकार आणि सामनाही संपवलाय. फायनल्स ही तिकीट मिळालं आणि 1212 ही मिळून गेलेत. ओ माय गुडनेस, हो इथे पहा तो जल्लोष, ते सेलिब्रेशन जगदीशजी पवार साहेबांना घेऊन चालले तो आता. ओ माय गुडनेस. चला साहेबांना पकडायचं, साहेबांना पकडा. आनंद गगनात मावेना असं झालं. साहेबांना पकडा, हळू प्रेक्षक हळू. चला साहेबांना पकडायचं. चला धुवून जाऊ द्यात. डीजे ओ काय मोमेंट आहे. चला डीजे